प्रभाग क्रमांक 11 मधून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उर्मिला गायकवाड यांच्या प्रचारार्थ भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले। स्वारबाबानगर, राजवाडा, महादेवनगर, जेपी नगर व प्रबुद्धनगर या परिसरातून जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅली दरम्यान परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। आम्ही आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ असून आमचं मत हे वंचित बहुजन आघाडीलाच आहे अशी ठाम भूमिका नागरिकांनी व्यक्त केली। संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला असून वंचित बहुजन आघाडीला मिळणारा वाढता जनसमर्थन यावेळी स्पष्टपणे दिसून आले। या शक्ती प्रदर्शनात वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 11 मधील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक लढत अधिकच चुरशीची होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। जो स्वमेधा दिलेला आहे त्या ठिकाणी एसटीचं मतदान जास्त असल्या कारणाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा जो झंझावट पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामुळे सर्व समाज एकवटलेला आहे आणि नक्कीच या टायमाला वंचित बहुजन आघाडीला मोठी ताकदीनं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहे। जे धंदांके असतील ते त्यांच्या पैशाचा वापर करत असतील, पैसे लोक भाड्याने आणून आपला शक्तीचं प्रदर्शन मांडत असेल अशा लोकांना मला सांगू इच्छिते मतदानामध्ये त्यांना वंचित बहुजन आघाडी काय आहे ते दाखवली। नागरिकांना आपण काय आवाहन करणार? नागरिकांना मी एवढंच आवाहन करणार आहे, गेल्या अनेक वर्षापासून गेल्या 30 वर्षापासून अनेक नगरसेवक या प्रभागातून निवडून गेलेले आहेत, पण बनावं तसं कुठल्याही इथला जो मतदार आहे त्यांच्या याच्यानुसार इथे कामं काही झालेली नाही आहे। गेल्या 30 वर्षापासून प्रबुद्धनगर असेल, कांबळेवाडी असेल, धम्मचौक असेल, इथं घरांना घरपट्ट्या नाही अजून, तर या घरपट्ट्या आम्ही लागू करण्याचा प्रयत्न करू। ड्रेनेज लाईन्स असेल, महादेवाडीमध्ये सांडपाणी असेल, संडासांचं प्रॉब्लेम असेल आणि महिलांना रोजगार नाही आहे, महिलांसाठी आम्ही घरगुती जे लघु उद्योग असतात उमा बहुउद्देशीय फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही महिलांना घरगुती कामं आणून देण्याचं कामसुद्धा करत आहोत। विधवा महिलांसाठी, प्रौढ पुरुषांसाठी आम्ही सतत लढा देत असतो। वंचित बहुजन महिला आघाडी ही पूर्ण जिल्हाभर काम करत असते। त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 11 मध्ये गेल्या 8-9 वर्षापासून सतत वंचित शोषितांसाठी लढा देत असते आणि मला खात्री आहे का नक्कीच या 2025-26च्या इलेक्शनमध्ये, महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये येत्या 16 तारखेला मतदार राजा हा सुज्ञ आहे आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा जर घालायचा असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय आहे आणि लोकांनी आता सुज्ञ झालं पाहिजे आणि नवीन चेहऱ्याला एक संधी दिली पाहिजे एवढंच मी सांगते। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।